धारावीकर 500 चौरस फुटाच्या घरासाठी अद्यापही ठाम आहेत। 350 ऐवजी 500 चौरस फुटांच्या घराची मागणी धारावीकरांनी केली आहे। तर धारावीकरांची अदानी समूहाविरोधात याआधी आंदोलन करण्यात आले। धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अधिसूचनेची होळी करण्याचा रहिवाशांनी इशारा दिलाय। दरम्यान याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। धारावी पुनर्विकास अदानी समूह करणारे त्यासाठी जीआर सुद्धा काढण्यात आले। धारावीकरांना 350 स्क्वेअर फुटाचं घर देण्यात येणार आहे। तसेच अपात्र झोपडीधारक आहेत त्यांना मुलुंडमध्ये हलवण्यात येणार आहे। याबद्दल धारावीकरांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया। धारावीकरांना नक्की कुठे घर हवंय, त्यांच्या काय मागण्या आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पहिला पण बाबूराव माने सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, धारावीकरांसाठी 350 स्क्वेअर फुटचं घर आणि जे अपात्र आहेत त्यांना मुलुंडमध्ये जागा देणार, कशा प्रकारे पाहताय? हे बघा, धारावीकरांना 350 फुटाचं जे घर देण्याचं अदानीने ठरवलेलं आहे, ही धारावीकरांची घोर फसवणूक आहे। धारावीकरांची बोळवण करण्यासारखा प्रकार आहे। धारावीकरांनी 500 चौरस फुटाची मागणी पहिल्यापासून केलेली आहे। 500 चौरस फुटाचं घर धारावीमध्ये आम्हाला मिळालं पाहिजे। विकासाच्या नावाखाली धारावीतला एकही माणूस धारावीच्या बाहेर जाणार नाही। आम्हाला 500 स्क्वेअर फुटचं घर दिलंच पाहिजे। आम्ही स्थानिक धारावीतले आहे, ते 50-50 वर्षापासून इथं राहतोय आम्ही। आम्हाला धारावीचं स्थानिक घर जागा इथंच पाहिजे। 500 स्क्वेअर फुटचं मांग आहे आमची सगळ्यांची। धारावी बचावतर्फे बाबूराव माने हे संघर्ष करत आहेत। त्यांच्याखाली नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा अनेक काढलेला आहेत। आम्हाला धारावीतच रूम पाहिजे, 500 स्क्वेअर फुटच पाहिजे। जितने भी धारावी के निवासी हैं, यहाँ से कोई भी धारावी के बाहर नहीं जाना चाहता है और न जाएंगे। जरूरत पड़ी, अगर अदानी ने मनमानी की, सरकार ने मनमानी की, तो जरूरत पड़ी तो हम सभी धारावीकर रास्ते पर उतर करके सरकार को और अदानी को उसकी औकात बता देंगे कि हम धारावीकर क्या कर सकते हैं। आम्ही आधीपासून इथं राहतोय ना, अचानक आम्ही दुसरीकडे कसं राहू शकतो? आधीपासून इकडेच राहतोय ना, अचानक दुसरीकडे दिली जागा तर चालणार नाही। आम्हाला धारावीत आम्ही राहतो, तर आम्हाला धारावीतच रूम हवंय। आम्ही जागा सोडून जाणार नाही। एवढी जर्नलिस्ट हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।